हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 9 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर अधिक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. स्वरासम इमारतीच्या उद्घाटनामुळे चर्चेत आलेले आक्षेपात्र मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आक्षेपात्र मंदिर आहे. तर ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, द्विवार्षिक सारेक्स लष्करी सराव जपान आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सारेक्स हा लष्करी सराव जपान आणि दक्षिण कोरिया या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक सी दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच हान सेऑंग सूक यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी दक्षिण कोरियाचे पंतप्रधान म्हणून हांग सेऑंग सूक यांची निवड करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. स्ट्रँगलिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या नेहा सांगवानने कोणते पदक जिंकले आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुवर्ण पदक. जागतिक स्ट्रँगलिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या नेहा सांगवानने सुवर्ण पदक जिंकले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, द सेकंड ऑर्बिट हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र म्हणजेच स्मरणिका आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी शुभांशु शुक्ला हे पुस्तक. द सेकंड ऑर्बिट हे पुस्तक शुभांशु शुक्ला यांचे आत्मचरित्र आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर करेक्ट आन्सर येईल ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांडर झेरेव यांनी फ्रेंच ओपन 2026चे एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांडर झेरेव हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अलीकडेच वयाच्या 56व्या वर्षी निधन झालेले सलीम कुमार हे कोण होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अभिनेता. ते एक प्रसिद्ध अभिनेते होते. बघूयात पुढील प्रश्न. जून 2026 मध्ये गुजरातचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी ज्ञानेंद्र सिंह मलिक. ऑप्शन क्रमांक बी ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरात या राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाला हरवून भारताने सॅफ महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद पटकावले आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बांगलादेशाला हरवून भारताने सॅफ महिला फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. तर सॅफचा फुल फॉर्म काय आहे? साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. नेक्स्ट क्वेश्चन, पुरुष अंडर 18 हॉकी आशिया कप 2026च्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाला हरवले आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं भारताने हरवले आहे जपान या देशाला. तर ऑप्शन क्रमांक ए जपान हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. शैली सिंहने कोणत्या टुर्नामेंटमध्ये लांब उडी म्हणजेच लाँग जंप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं न्यू तायपे सिटी ॲथलेटिक्स ओपन. तर या स्पर्धेमध्ये शैली सिंहने लाँग जंप म्हणजेच लांब उडीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पुढील प्रश्न बघूयात. तंबाखूसारख्या मादक पदार्थांवर 1 वर्षाची बंदी कोणत्या राज्याने घातली आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी नागालँड या राज्याने नुकतीच तंबाखूसारख्या मादक पदार्थावर 1 वर्षाची बंदी घातली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी नागालँड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जून 2026 मध्ये सिनियर भारतीय राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये निवडला जाणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण बनला आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वैभव सूर्यवंशी याची भारतीय राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये सर्वात तरुण क्रिकेटपटू म्हणून निवडून आलेले आहे. तर
तर या होत्या आजच्या म्हणजेच 9 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.